झालं पाहिजे. बातम्याचा असतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक वेळी उदगीर जिल्हा हा लिस्टमध्ये आहे असे आमच्या भावना म्हणजे आम्हाला कळवण्यात आलेलं होतं. सुरेश पाटलांना ज्या लोकांनी खरे अण्णांनी मोती अण्णा असतील, आमचे नेत्रगावकर असतील, आदरणीय माजी आमदार साहेब आहेत, रंगा राचुरे साहेब आहेत, पक्षाच्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी हे आंदोलन उभं केलंय त्यांच्या पाठीमागे एक उदगीरकर म्हणून राहण्याची भूमिका आम्ही नेहमी घेतली आहे. पक्ष म्हणून मी सोबत आहोत आणि कार्यकर्ते म्हणून सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत. खऱ्या अर्थानं उदगीर जिल्हा झाला पाहिजे. ही एकट्या दोट्याची कुणाची मागणी नाही, सगळ्या राजकीय पक्षाची, तमाम उदगीरकरांची आणि उदगीर परिसरातील कर्नाटक असेल, मुक्रांबाद असेल, मुक्रांबादच नाही देगलूरचा काही पट्टा, अहमदपूर असेल, चाकूर असेल, देवणी असेल, या सगळ्या मुखेड भागातील लोकांना एक सुलभ होणारा जिल्हा हा उदगीर आहे. उदगीर जिल्हा मागतोय हे काही आपण आयरी गेडी मागत नाही. खऱ्या अर्थानं लोकसंख्येच्या दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं, लोकसंख्येनं तमाम उदगीरकर एकजुट आहेत. आता संदीप पाटील मला म्हणला ते आपले इथं मुख्यमंत्री येणार आहेत ते आपण जाहीर केले. महाराष्ट्राला अहमद भाई आता कळलं पाहिजे की आंदोलनं, मूक धरणे आंदोलनं ह्या सगळ्या माध्यमातून तर आपण आंदोलन करलेलं आहोत. रंगा अण्णांनी एखादी वेगळं आंदोलन करायची भूमिका आम्हाला सांगा. आपल्या कृती समितीने एक आंदोलन ठरवा की मुख्यमंत्र्यांच्या तीव्र लक्षात आलं पाहिजे, त्यांचा दौरा बी झाला पाहिजे आणि लातूर मधून उदगीर तालुका हा नवीन जिल्हा निर्मितीसाठी योग्य आहे, झालाच पाहिजे. आष्टुरे साहेब तुम्ही सुद्धा आमच्या सोबत पाहिजे. आता इथं पक्षाविक्षाचा काही विषय नाही, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री इथं येतील त्याच्या अगोदर एक बैठक घ्या. आत्ताच मला नेत्रगावकर साहेबांनी सांगितले की एक सूचना करा, मग त्याच्या आंदोलनामध्ये ते एक मुख्यमंत्री म्हणजे पुण्या पक्षाची नाही तर आज तमाम महाराष्ट्राचं ते नेतृत्व आहे. त्यामुळं त्यांच्या लक्षात आणण्यासाठी जर एखादे आंदोलन आपल्याला सनदशीर लोकशाहीच्या मार्गाने करता आलं तर योग्य राहील. आपण सगळेजण या उदगीर जिल्हा निर्मितीच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल उदगीरकर म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आता जे तुम्ही नवीन जुनी समिती करण्याचा जे विषय मांडला, माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही नवीन समिती करा, तर त्याच्यामध्ये जे तुम्ही काही 4 प्रमुख लोक त्यांच्या सहित नवीन करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय जय. जिल्हा वगैरे करावा लागेल जोपर्यंत सरकारला असं वाटणार नाही की इथं लोक प्रचंड उभे राहिलेत आणि आपली अडचण होऊ शकते तोपर्यंत कुठलीही मागणी सरकार मान्य करत नाही. आणि इथले आमदार तुम्हाला माहीत व्हावं म्हणून सांगतो, आपल्या इथं वेटरनरी युनिव्हर्सिटी होऊ शकली असती ती झाली नाही, आपल्या इथं कमजोरी होती. आपल्या इथं देवणी वळूचं सेंटर व्हायचं ते झालं नाही, आपली लिडरशिप नेतृत्वाची कमजोरी होती. म्हणून ज्या काही आपल्या हक्काच्या गोष्टी होत्या त्या नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे आणि नेतृत्वाला दूरदृष्टी नसल्यामुळं आपल्या कार्याकडून इथून निघाले. पण उदगीर तालुका लातूर जिल्ह्यात एकमेव तालुका असा आहे की ज्या तालुक्याच्या जनतेला दूरदृष्टी पाहिजे. म्हणून हे आंदोलन जोपर्यंत लोकात जाणार नाही, गावागावात त्याचा प्रचार होणार नाही, जिल्ह्याचा काय उपयोग होऊ शकतो गावातल्या सामान्य माणसाला हे जोपर्यंत आपण जाऊन सांगणार नाही, त्या लोकांना जोपर्यंत सहभागी करून देणार नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र होईल. समजा उद्या मुक्ती करायची ठरली तर गावातले लोक यायला पाहिजे, त्या लोकांना सहभागी करून घ्यायला पाहिजे आणि जिल्हा आम्ही होतो म्हणून आमच्या सहभागातून झाला हे त्यांना वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी जर गावागावात जाऊन जिल्हा का झाला पाहिजे ह्याचा प्रचार करायला कुणी तयार म्हणजे कमिटीने जर काही कार्यक्रम ठरवला तर मी 100% तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जिथं या म्हणेल तिथं मी यायला तयार आहे. पण 4-5 लोक तरी आमदाराला जाऊन सांगू आमदाराच्या मध्ये उभा राहायचं गुडघ्यात अवसानाचा या नेतृत्वात राहिलेलं नाही. सारे बाद झालेले मत दिलो निवडून दिलो करतो म्हणजे सारं गेले जाऊन मुख्यमंत्र्यांच्या पुढे आम्हाला हे पाहिजे असं म्हणायची ताकद आपल्या तुमच्या नेतृत्वामध्ये राहिली नाही. हे लोकांना करावं लागेल. त्यांनी पाठिंबा दिलं तर साऱ्याच चांगलं, साऱ्यांना बरोबर घेऊन आपण हे कार्य करूया. आपण हेच मात्र होतो की ही मागणी फक्त लोक मान्य करायला लावू शकतात. जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढणार नाही, लोकांच्यामध्ये अवेअरनेस वाढणार नाही जिल्ह्याबद्दल, ते आपणालाही गरजेचं असं वाटणार नाही आणि ते वाटायचं काम समिती आपण सारे मिळून करणार नाही तोपर्यंत हे सारं अवघड आहे.
आपण साऱ्यांनी मिळून ते करायला सुरू करूया. तुम्ही जे कार्यक्रम आखताल त्याच्यामध्ये माझा 100% सहभाग असेल. तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद. आपल्याला उदगीर जिल्हा होण्यासाठी का गरज आहे तर धाराशिव उस्मानाबाद सगळ्यात जुना जिल्हा असताना तेव्हापासून उदगीरला तहसील होती. निजामकाळापासून उदगीरची मोठी शाळा जिल्हा परिषद शाळा म्हणून उदगीरमध्ये झालेली होती आणि हे बॉर्डरचं उदगीर हे गाव असल्यामुळे आणि उदगीरमध्ये जे हॉस्पिटल सोय आहे जे ट्रॉमा हॉस्पिटल पासून सगळं आहे उदगीरमध्ये जिल्हा हॉस्पिटलची तेवढी गरज आहे. मला असं वाटतंय की एज्युकेशन सिस्टीम कोर्ट कचेरी डिप्टी ऑफिस आणि मला लातूर नाही मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगलं ठिकाण म्हणजे उदगीर तालुका सारखा मोठा तालुका कुठेच अवेलेबल नाही. तर आपला हे जिल्हा झाल्याच्या नंतर व्यापारी लोकांपासून सगळ्यांना फायदा होईल ह्याचा मला असं वाटतंय की उदगीर जिल्हा निर्मितीसाठी आम्ही उदगीरकर म्हणून आपले जे लोकांनी डेअरी वाचवलेली आहे ते लोकांनी हे कर्म केल्याच्या नंतर आपलं CM साहेब आल्यानंतर एक मोठा आंदोलन करायचं केलंच पाहिजे आणि आपल्या उदगीर जिल्हा मला होईल मी अशी आशा व्यक्त करते आणि सगळ्यांना मला बोलायची संधी दिली त्याच्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. बऱ्याच वर्षापासून आपला लढा चालू आहे. ज्यांनी हा लढा आतापर्यंत किंवा ही ज्योत आतापर्यंत तेवत ठेवलेली आहे सर्वप्रथम आपण त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करूया. कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही नवनिर्माण हे सहज शक्य नसतं. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर लढा असेल संघर्ष असेल तो करावा लागतो. तो करत असताना त्याचं मायक्रो प्लॅनिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. हे या ठिकाणी आपल्याला यामुळं निदर्शनास आलं की ज्या पद्धतीनं मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनानं 11 अतिरिक्त जिल्हा कार्यालय ज्या ठिकाणी जाहीर केले आणि त्यामध्ये आपला समावेश नाही. आपण गुणात्मकदृष्ट्या कमी आहोत का? आपण संख्यात्मकदृष्ट्या कमी आहोत का? आपण संघर्षाचा विचार करता कमी आहोत का? आपण कुठं कमी पडतो आहे? हा आत्मपरीक्षणाचा आत्मचिंतनाचा विषय आहे का? की कुठं जनमानसाच्या माध्यमातून राजकीय पाठबळाच्या माध्यमातून इच्छाशक्तीच्या माध्यमातून कुठं आपल्याला अडचण येते आहे का? हे या ठिकाणी आपण निश्चितपणे पाहिलं पाहिजे. तसा विचार केला उदगीर सर्वार्थानं म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या किंवा भौगोलिकदृष्ट्या किंवा एका 3 राज्याच्या सीमेवर वसलेलं एक तालुकाचं मुख्य केंद्र म्हणून ज्या एका तालुक्यातून दुसरे 2 तालुके निर्माण झाले अशा पद्धतीचा लोकसंख्या दृष्टिकोनातून सुद्धा किंवा व्यापाराचा उद्योगाचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा सर्वार्थानं मजबूत ठिकाण असतानाही आपली मागणी मागे पडलेली आहे. माझी या निमित्तानं मागच्या किंवा आता सद्यस्थितीमध्ये जे कोणी वेगवेगळ्या ठिकाणी पदाधिकारी आहेत मग ते पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल वेगवेगळ्या म्हणजे नगरपालिका या आजूबाजूच्या तालुक्यातल्या सुद्धा असतील त्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या जर एखादा विषय मांडता येत नसेल आयत्या वेळच्या विषयामध्ये तो विषय घेऊन किंवा जवळपासच्या गावांमध्ये त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन किंवा तेथील जे सरपंच आहेत किंवा विविध कार्यकारी सोसायटीचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा लिखित स्वरूपामध्ये उदगीर जिल्हा का निर्माण झाला पाहिजे आणि त्यामुळं आमच्या गावाचं आमच्या परिसराचं कशा पद्धतीने विकास किंवा दळणवळणाच्या दृष्टिकोनातनं सद्यस्थितीमध्ये आम्हाला लातूर का कठीण वाटतं का अडचणीचं वाटतं आणि उदगीर केलं तर ते मध्यवर्ती केंद्र कशा पद्धतीनं असू शकतं ही बाब सुद्धा त्या ठिकाणी नमूद केली गेली पाहिजे. जोपर्यंत म्हणजे लोकांमधून ती चळवळ जनमानसांमधून ती चळवळ उभी होणार नाही तोपर्यंत केवळ शहरापुरतं एका विशिष्ट संख्यापुरतं हे मर्यादित राहील असं मला तरी वाटतं. आपण या ठिकाणी प्रत्येकजण आपापली मनोगत व्यक्त केलेली आहे. आज 20 तारखेचा एक विशिष्ट त्या ठिकाणी उल्लेख मोदी यांना डोईजोडे यांनी केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय 18-19 तारखेला संभाव्य या ठिकाणी उदगीरला अपेक्षित आहे. पत्रकारांच्या माध्यमातून जे या ठिकाणी पत्रकार अधिवेशन होत आहे राष्ट्रीय त्या राष्ट्रीय अधिवेशनात ते उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी मागे आम्ही जसं महात्मा गांधी राष्ट्रपिता यांच्या जयंतीनिमित्त जी भाषणं
जो उपक्रम संबंध तालुकाभर राबवला. आपल्याकडं वक्त्यांची कमी नाही आहे, आपल्याकडं येणाऱ्यांची कमी नाही आहे. एक गाडी एक गाव आणि एका दिवशी कमीत कमी 4 गावं जवळपासचे या पद्धतीनं त्या गावामध्ये जाऊन जर जनजागरण करून तिथं लिखित स्वरूपामध्ये त्या लोकांचा पाठिंबा त्या ठिकाणी स्वाक्षरीच्या माध्यमातून करून जर आपण ते त्यांचे कागद गोळा केलो, त्या सगळ्याचं संकलन करून त्याचे कंपायलेटरी स्पायरल बाइंडिंगमध्ये जे कोणी माननीय मंत्री माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना या देण्याचं नियोजन करता येऊ शकतं का? ग्रामसभा वेगवेगळ्या कारणासाठी तातडीच्या सुद्धा घेता येऊ शकतात, परंतु उदगीर तालुका असेल, देवणी तालुका असेल, जळकोट तालुका असेल किंवा जवळपासच्या अन्य ठिकाणच्या त्या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून किंवा जितके काही या ठिकाणी आपले जिल्हा परिषद सदस्य त्या प्रत्येकानं आपापल्या लेटर पॅडवर त्या ठिकाणी या जिल्हा कृती समितीला पाठिंबा देऊन उदगीर जिल्हा निर्मितीला भरीव असं आता अडचण अशी आहे मोती यांना किंवा माननीय नेत्रगावकर साहेब आपण करताय, परंतु आर्थिकदृष्ट्या जो एखादी संघटन जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत अडचणी येतात. उपाशी पोटी कोणी किती करेल. त्यामुळे माझी विनंती आहे, इथे उपस्थित आहेत प्रत्येकानं थोडा खिशात हात घातला पाहिजे. उगी कोरड्या गप्पा करण्यात अर्थ नाही. आज आहे पेंडॉल मारलेला जे काही थोडंफार इथं केलेलं आहे त्याला काही ना काही खर्च लागला, कोणी फुकट दिलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळं खरं म्हणजे मी या ठिकाणी दानपेटीची सूचना करणार होतो की ती एक घेऊन या, त्याच्यामध्ये जन जितकं देईल. शेवटी हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे आणि सहज होण्यासारखं ते काम नाही आहे. त्यामुळं थोडंसं खिशात हात घालून किंवा एखादी गाडी आता समजा देवणीसाठी आपण करणार आहे, तिथल्या लोकांना घ्यायचं आहे, प्रत्येक गावात जायचं आहे, तर ते जात असताना तिथलं संघटन करायचं आहे, तिथल्या लोकांना बोलवायचं आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी पैसाही लागतो, मनुष्यबळही लागतं आणि या सगळ्या गोष्टींसाठी कुशल पद्धतीनं त्या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग केली पाहिजे. पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो की आपण जितके या ठिकाणी संख्यात्मक उपस्थित आहात प्रत्येकानं जर हात वरी करून मी या 2-3 गावाची माझ्या जवळपासच्या गावाची हे केलं पाहिजे. उगी शैक्षणिक संस्था आहे, त्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून निवेदन त्या ठिकाणी आली पाहिजे, प्रत्येक गावच्या ह्याच्यातून आली पाहिजे, जो मी पूर्वी उल्लेख केला. या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी आपण मला असं वाटतं की आज 6 तारीख आहे. नेत्रगावकर साहेबांना विनंती आहे की 2-3 दिवसामध्ये आणखीन एखादी बैठकीला कमी करू नका, काय जोपर्यंत ते होणार नाही. जर काही अडचण आली आपण झूम मिटिंगच्या माध्यमातून बैठका घेऊ शकतो, जे उपस्थित राहू शकत नाही. परंतु प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी केवळ पदाधिकारी होण्यापुरता विषय न करता नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ते आपल्यातूनच निवडून गेलेले आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची तितकी जबाबदारी आहे की या गोष्टीमध्ये त्यांनी सर्वार्थानं योगदान दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ते काम केलं पाहिजे. मी पुनश्च एकदा उदगीर जिल्हा कृती समितीला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्या शुभेच्छा देताना माझ्या वतीनं या ठिकाणी 5,000 रुपये हे माझं अल्पसं योगदान म्हणून या ठिकाणी जाहीर करतो. उपस्थितांनाही पुन्हा विनंती करतो की कोरडं या ठिकाणी बोलणं सोडून द्या आणि सर्वार्थानं तनमनधनानं आपल्याला याच्यामध्ये सामील व्हायचे आहे, ही मानसिकता बाळगा. तरच त्या ठिकाणी गाव करील ते राव काय करील, आपल्याला गाव करील दाखवून द्यायचं आहे, राव करतील ही अपेक्षा बाळगायची आहे. आणि माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांना या ठिकाणी हा जन आंदोलनाचा रेटा कसा असतो याचा आदर्श उदाहरण या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. मी अधिक न बोलता माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. पुनश्च एकदा जिल्हा कृती समितीला शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपल्या जेवढ्या युवांना यामध्ये सहभागी करून घेता येईल त्याची जिम्मेदारी आम्ही घेतो. धन्यवाद. धन्यवाद. एक चळवळीतील माजी नगरसेवक उदगीरला ज्यांची गजानन महाराज म्हणतात. अधिवेशन आहे तोपर्यंत एक कार्यक्रम नियोजन करा. प्रत्येक आठवड्यातून सोमवार, दररोज आंदोलन करण्यापेक्षा प्रत्येक आठवड्यातून एक सोमवाराला जर आपण कार्यक्रम ठेवलो तो अधिवेशनपर्यंत आपली आवाज पोहोचू शकते. एक नियोजन आज जे आपण बैठक केली त्याप्रमाणे एक नियोजन प्रत्येक आठवड्याप्रमाणे केलो तर मंत्रालयापर्यंत आपण आवाज पोहोचू शकते. त्याच्यानंतर लगेच लोकसभेचं पण अधिवेशन असते, तर त्या पद्धतीने काहीतरी नियोजन करता येते का बघ. उदगीरच्या रोटरीचे क्लबचे अध्यक्ष नवयुवकामध्ये असलेलं नेतृत्व आहे. माईक म्हणलं की काय होतं त्यांना देवाला माहीत, पण जसं आहे तसं मला काय हरकत नाही. 2 शब्द शुभेच्छाचे काय होत नाही आज प्रशांत कडून. अण्णाने शेवटी रोडवर बोलायला लावलेच, मला प्रयत्न करतोय. खरं तर पाटील साहेबाचं जे कार्य आहे किंवा त्यांनी जे निश्चय घेतलाय की बाबा जोपर्यंत उदगीर जिल्हा होणार नाही तोपर्यंत मी कपडे घालणार नाही, त्याचप्रमाणे त्यांना सर्वांनी साथ दिलेली आहे. तसंच साथ देत आपण सर्वजण मिळून एकत्र होऊन
उदगीर जिल्हा निर्मितीसाठी सर्वजण प्रयत्न करू. कुणाला म्हणजे दुखून कुणाचं तर हे करून एकमेकाच्या पाया ओढण्यापेक्षा सगळ्यांनी वर घेऊन जाऊन हा कार्य पूर्ण करू, एवढीच मी शुभेच्छा देतो. उदगीर जिल्हा निर्मिती कृती समितीला माझा पाठिंबा आहे आणि सोबतच आहे तुमच्या. मला बोलण्याचा उदगीर आजूबाजूचे जे काही गावं आहेत तिथं जातो फिरतो. उदाहरणार्थ मुक्रामबादच्या लोकांना आपल्या जरी त्यांचा जिल्हा नांदेड असला तरी त्यांना सगळं त्यांचं दळणवळण जे आहे ते आपल्या उदगीरला होतं. तर मला कृती समितीला सांगायचं आहे की आपण मुक्रामबाद मध्ये जे नगरपालिका आहे त्याचे जे प्रमुख आहेत, तिथले जे जिल्हा परिषद मेंबर आहेत, उदगीरचे नगर परिषद अध्यक्ष, आजूबाजूचे जे गावं आहेत तिथले जिल्हा परिषद अध्यक्ष, देवणी तालुकी भेट घ्यावं, जेणेकरून की आपली आवाज एक वरी मुंबईपर्यंत जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत हा जिल्हा झाला पाहिजे अशी मागणी आहे. कारण की मुक्रामबादून नांदेड जाण्यासाठी खूप वेळ लागतो. तेच जर त्यांना उदगीरचा जिल्हा झाला तर ते खूप जवळ पडेल. तर आजूबाजूचे जे तालुका आहेत त्या लोकांना खूप त्याचा फायदा होणार आहे. कृती समितीच्या जे काही मागण्या आहेत त्यांना नेत्रगावकर साहेबांना तर मी माझ्या व्यक्तिगत ह्याच्यात करायला तयार आहे. एवढं बोलून माझं बोलणं थांबवतो.